हॅलो बाडी, बघूया पुढचा प्रश्न। इथे म्हटलंय व्हायोलिन वाजवण्यात शिरीषने दाखवल्या कोणत्या दोन गोष्टी। त्यामध्ये पहिली गोष्ट आहे कौशल्य। जेव्हा शिरीष व्हायोलिन बजा रहा था सगळ्यात पहिल्यांदा कोणती गोष्ट दिसली तर ते होतं कौशल्य, स्किल। आणि त्यानंतरची गोष्ट प्रगती, प्रोग्रेस। त्याने किती प्रोग्रेस केली आहे ती वाजवण्यामध्ये तेही दिसून आलं होतं। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। इथे म्हटलंय खालील परिणामाबाबतची घटना लिहा। एक परिणाम दिलाय आणि त्याच्याशी रिलेटेड असणारा इन्सिडेंट, घटना कोणती, प्रसंग आपल्याला लिहायचा आहे। बघूया परिणाम काय आहे। शिरीषला वारंवार खेद वाटायचा। शिरीषला बार बार बहुत दुख होता था, बुरा लगता था। कशाबद्दल, कोणत्या घटनेबद्दल? आणि उत्तर आहे त्याचं नानांना काही ऐकू येत नव्हते। नानांना कुछ भी सुनाई नहीं देता था, त्यांना काहीच ऐकायला येत नाहीये। इस बात का बहुत बुरा लगता था, सतत वारंवार शिरीषला। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। एका वाक्यात उत्तरेमध्ये एक प्रश्न विचारलाय पहिलाच, नानांना ऐकू का येत नसे। नानांना का ऐकायला येत नसे, क्यों सुनाई नहीं देता था? आणि उत्तर आहे त्याचं नानांना एकदा कसलासा जबर अपघात झाला, जबर मोठा, कोई तो बड़ा एक एक्सीडेंट हो गया था उनका। आणि त्या अपघातात ते ठार बहिरे झाल्यामुळे त्यांना ऐकू येत नसे। वो पूरी तरह से डेफ हो चुके थे, त्यांना अजिबात ऐकू येत नव्हतं आणि त्यामुळेच नानांना ऐकू येत नव्हतं कारण त्यांचा मोठा अपघात झाला होता। नानांना कोणता धक्का बसला होता, कशाचा मोठा शॉक लागला होता त्यांना? आणि उत्तर आहे बहिरेपणाच्या इतर गैरसोयीपेक्षा संगीत सेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला होता। ते आता डेफ झालेत, ते बहिरे झालेत, उन्हें कुछ भी सुनाई नहीं देता। आणि त्यामुळे त्यांना जे जे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, जे काही गैरसोयी त्यांना फेस कराव्या लागतात, सामना करावा लागतोय, उनसे कहीं ज्यादा तकलीफ इस बात की थी कि आता संगीत सेवा अंतरली। आता म्युझिक पासून ते दूर झाले होते, म्युझिक सुन नाही सकते आणि याचंच त्यांना जास्त दुःख होऊन धक्काच बसला होता, असं उत्तर इथे लिहिता येईल। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। स्वमत मध्ये विचारलेला पुढचा प्रश्न आहे संगीत शास्त्राची प्रेरणा ज्यास मिळते त्याचे भाग्य सुखा समाधानाने न्हाऊन निघते या कथनावर तुमचे विचार स्पष्ट करा। कि जिस किसी को म्यूजिक का इंस्पिरेशन मिलता है, प्रेरणा मिळते म्युझिक शिकण्याची, संगीत शास्त्र शिकून घेण्याची, त्याचे भाग्य सुखा समाधानाने न्हाऊन निघते, उसकी तकदीर सवर जाती है, त्याचे नशीब अगदी सुखा समाधानामध्ये न्हाऊन निघतं। असं जर म्हटलं तर त्यावर तुमचे विचार स्पष्ट करा। बघूया काय लिहिता येईल। सुरुवातच करता येईल संगीतशास्त्र ही जीवनोपयोगी कला आहे, जीवनासाठी उपयोगी अशी ही कला आहे। सूर, ताल, लय यांचा मिलाप त्यात आहे। सुर, रिदम, ट्यून इन सब का मिलाप उसमें होता है। संगीत शास्त्र सीखने हे कोणाचेही काम नाही, कोई भी ऐरा गैरा नहीं सीख सकता। ही शिकण्याची संधी आणि भाग्य, ये सीखने का मौका और ये सीखने का नसीब त्यालाच मिळते ज्यास दैवी ईश्वरीय शक्तीचे वरदान लाभलेले असते, जिसको भगवान से ब्लेसिंग्स मिले हुए हैं, ग्रेट शक्ति मिळालेली आहे, भगवान का वरदान मिला है, अशाच माणसाला संधी मिळते आणि नशीबही मिळतं की तो संगीत शास्त्र शिकू शकतो। लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार, शान, भीमसेन जोशी अशा अनेक दिग्गजांनी, महान कलाकारांनी, ग्रेट असणाऱ्या अशा या सिंगर्सनी संगीत शास्त्रामध्ये नाव कमवलेले आहे। ये सारे सिंगर्स काफी फेमस है म्युझिक इंडस्ट्री मध्ये। त्यांना देखील संगीत शास्त्राची प्रेरणा त्यांच्या गुरुपासूनच लाभलेली आहे। त्यांना ही प्रेरणा त्यांच्या गुरुकडूनच मिळाली होती म्युझिक शिकण्यासाठी। त्यांच्या गुरुची त्यांच्यावर असणारी कृपा हीच त्यांना मिळालेली प्रेरणा होय आणि त्यामुळेच त्यांचे आयुष्य सुखा समाधानाने न्हाऊन निघालेले आहे। इसलिए उनकी जिंदगी सुख और समाधान से भर गई है। सुख आणि सॅटिस्फॅक्शनने आयुष्य अगदी भरून गेलं आहे त्यांचं, असं आपण या उत्तरामध्ये जरूर लिहू शकतो।